नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री माजी आमदार मनीषाताई, आपले परिसरचे आमदार विलास तरे, काँग्रेसचे सिकंदर शेख, राष्ट्रवादीचे संजय पाटील, जनता दलाचे प्रकाश यावेळी अध्यक्ष, इकडे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीचे आयुष राऊत, नागेश पाटील, आपले तालुका अध्यक्ष सुरेश तरे, कविता पाटील, पिंपळी जाधव, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य, आदिमाजी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, आजूबाजूच्या गावचे उपस्थित सर्व मान्यवर बंधू, कोणाला काही विचारायचे का? कोणाला माहिती का बोलायचे प्रश्न असेल तुम्हाला आनंद वाटेल, जागेवरून विचारते, स्टेजवर नाही. माहिती आहे का कॉलेज विचारलं तरी आनंद आहे. माहिती विरारला मी 8 वर्ष राहिली, तर मी सिटीमध्ये काम केलेलं आहे. मला बघून म्हणजे जर बरं वाटलं मी ते आलं. तर आमच्यासाठी गरिबासाठी काहीतरी करा, रिक्षा आणि जिंकून की आम्हाला काहीतरी चांगलंच करा, म्हणजे गटाराची सोय, रस्त्याची सोय, असं काहीतरी आल्यावर जिंकून आलं आम्हाला, म्हणजे अशी हे करा. नाही जिंकून येणार, पण तो विषय नाही. जिंकून येण्याकरता तुमच्याकडे जाण्याची वाटते त्या लोकांची, जिंकून आल्यावर करा की त्याला काय विकास काय काय नेमका प्रश्न काय? अरे आपले आमदार आहेत, ग्रामपंचायत आपली आहे, राहिलं काय? आणि विरारला राहणार आहे. 8 वर्ष होती म्हणजे दादागिरी किती पाहिजे आपली? विरारला राहिला तर नेमका प्रश्न काय? गटार म्हणजे कोणत्या विभागात? पाण्याची पण सोय नाही म्हणजे असं आमची सुविधा आम्हाला काय सरपंच माझ्या वार्डाला प्रश्न आहे. मी त्या गावाचा सरपंच आहे. आता आपल्याकडे रस्त्याचं काम चालू आहे. माननीय आमदार विलास माननीय आमदार विलास तरेंकडून आपण आता निधी आणलेला आहे. दोन्ही विभागात बहुतेक गेल्या 25 वर्षापूर्वी रस्ता झाल्यानंतर काही झालं नव्हतं, तर आता आपल्या आमदारांकडून आपण निधी मिळून रस्त्याचं काम केलेलं आहे. रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम संपले आपण गटार करतो. माझे आमदार मंत्र्यांचा भाषा आहे, काय दिशा नाही. बाकी इकडून पण मी इकडे बघतो म्हणजे महिलांना प्राधान्य म्हणून काहीच नाही विचारायचं. आपल्यावर गजामामध्ये कसा आरोप केलेला आहे की बहुजन विकास आघाडीनेच आपली नीती बंद केली आपल्या इकडची, पण हा चुकीचा विषय आहे की जिथे घोडबंदर पहिल्यापासून आपल्या राज्याजवळ होतं तिथे रेती ही काढलीच जात नव्हती, आणि बीजेपी सरकार आल्यापासून एकाच माणसाला कॉन्टॅक्ट घेऊन त्याने तिथे मोनोपॉली तयार केलेली. आपली सीट आल्यावर म्हणजे आपली सीट येणारच आहे, पण त्याच्यावर काहीतरी पर्याय निघेल का? आपला खासदार असताना म्हणजे आता एक 4 महिन्यापूर्वी मी खानिवड्याला पण तुमचे नातेवाईक बसले होते,
कशी कोपरीला पण नातेवाईक आहे. तर आपले SP आधार पोलिसांच्याकडे कलेक्टर तिकडे बुट्टी पंप काही लोक वापरतात ते सगळं कापण्याकरता 100 कट्टर घेऊन उभे होते आणि आपला आजचा उमेदवार बळीराम जाधव माजी खासदार ते तिकडे रस्त्यावर उपोषणाला बसले आणि त्या मोठी आणखी आपला खासदार असताना कधी अशी परिस्थिती आली नव्हती. आपलं सरकार नाही काँग्रेस एनसीपी असताना ही कधी रेतीवाल्यांवर परिस्थिती आली नव्हती. ही आजकाल अच्छे दिन दाखवत आहेत तुम्हाला. अच्छे दिन लक्षात आलं का? याच्यावर मार्ग काढलाच पाहिजे. कारण का रेतीचा व्यवसाय करणारे हे स्थानिक भूमिपुत्र आहेत. मग ते वसईचे असतील, ते पालघरचे असतील, ते नांदूरचे असतील का आणखी कोणत्या तालुक्याचे असतील, वाड्याचे असतील, ते स्थानिक आहेत. परंतु कोणत्या तरी धनगांचं पोट भरायचं ही पॉलिसी असलेले सरकार आहे. बदले मार्ग काढू नाहीतर रस्त्यावर काहीतरी करू. आपण रॉयल्टी म्हणतो, आपल्याला रॉयल्टी देतो. आपण चोर नाही मिळत, आपण चोर नाही मिळत, आपल्याला चोरी करायला लावतात. का चोरी काढतो? आम्हाला द्या ना रॉयल्टी तुम्ही, बरोबर ना? चोरीची इच्छा थोडी आहे, पण द्यायचंच नाही. आणि मग यांचे महसूलचे असतील, पोलीस खात्यातले असतील, हप्ते घ्यायला येतात ना. ती रॉयल्टी परवडते की नाही? हल्ली रेती खेळीवर सोडा, त्या ट्रकला किती पेनल्टी लागते? 3 लाख. का? आम्ही ट्रक घेतली कर्ज घेऊ, ट्रक घेतले कर्ज घेऊ, आम्ही बोटी घेतल्या कर्ज घेऊ, भिकेला लावायचं, त्याच्यावर केस करायची, यांची नीती. काढू मार्ग. बोला. काहीच नाही. माझं भाषण चालू होताना आठवण करा, मी बोलेल तुमच्याशी. मला भाषणापेक्षा बोलण्यात आवडते. आपण साहेब तुमचं आवाजाला होत आहे सर, जबरदस्त आवाजाचा आवाज आला कुठेतरी पिक्चर मध्ये आवाज मला एक सांगायचं आहे की आपल्या सिटी बहुजन विकास आघाडी आपल्या परिसरातून कितींदा तरी आम्ही बहुमत निवडून दिलेलं आहे. आज सफळा म्हटलं म्हणजे बहुजन विकास आघाडी एक समीकरण आहे. परंतु जसा वसईचा विकास, जसा विरारचा विकास, तसा आमच्या सफळाचा सुद्धा विकास तसाच व्हायला पाहिजे. दमदार. उदाहरणार्थ एक बहु मोठं असं हॉस्पिटल, एखादं कॉलेज इथं सुद्धा निर्माण व्हावं ही सर्वांची अपेक्षा. आणि एक म्हणतोय, आज जी ही पब्लिक इथं आलेली आहे ही स्वतःहून आलेली आहे. कुठेतरी बदल हवा आहे आणि विश्वास आहे म्हणून इथं सर्व आलेलं आहे. शुभेच्छा. आणि मत मागायला बदल यायची गरज नाही, इथं ऑटोमॅटिक बदल होणार आहे. धन्यवाद. पण मी एक खात्रीपूर्वक सांगतो का पालघर तालुक्यातल्या इतर ग्रामपंचायती बघा, नंतर सफाळा गार्डन डेव्हलप झालं म्हणजे आपल्या यांच्या सहकार्याने दांडेकरांची जागा आणि त्या अबू नाही तो संप्रदाय ओम शांती बाई कोणतं तरी ब्रह्मकुमारी त्यांच्या सहकार्याने गार्डन झालं. पंडित शाळेवर आपले सगळे लोक आहेत. त्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम चालू केलं, 11वी 12वी चालू केलं, 11वी 12वी चालू केलं. स्मशानभूमी डेव्हलप झाली. पिण्याचं पाणी
म्हणजे आरोनी अमुक किमतीमध्ये घरगुत मिळायला लागलं म्हणजे बिस्लरी वापरण्यापेक्षा ह्याच्यात थोडीचं पाणी त्या सप्लायच्या एंट्रीच्या वेळीच टाकला आणि तो सप्लाय आपल्या ग्रामपंचायतीने आपल्या लोकांनी केलं. जेवढी जी आर्थिक स्थिती असेल सप्लायची त्या हिशोबाने प्रोग्रेस होणार. पण जेवढा कर तुम्ही भरता त्याच्यापेक्षा जास्त कामं झालेली दिसतात की नाही? कुठे गेला त्या बरोबर गेला? म्हणजे जी आपली आर्थिक स्थिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आज गेली कित्येक वर्ष आपण सगळ्यांना तो व्यापारी वर्ग असेल तो मजूर वर्ग असेल ती कोणती जात आहे कोणता धर्म आहे हे न बघता सातत्याने विकास कसे म्हणजे काय प्लॅनिंग आहे ते पण सांगून टाकायचं आणि त्याला सहकार्य करण्याचं काम असतं. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचं काम करावं त्याच्यामध्ये कुठेतरी जे सहकार्य लागेल ती भूमिका आपली असली पाहिजे. आणि ते मला वाटते तुम्ही कम्पेअर करा आपलं उत्पन्न आजूबाजूच्या आपल्या पण कदाचित ग्रामपंचायतीत विरोधकांच्या असतील विरोधकांच्या ग्रामपंचायतीशी कशाला कम्पेअर करता तुम्ही? पालघर नगरपालिकेशी कम्पेअर करा. सफळा गाव आणि कोट्यात खेळणारी पालघर नगरपालिका, लाखातलं गाव आणि कोट्यातली नगरपालिका यांचं कम्पॅरिझन करा. उकिरडा केला की नाही पालघर बघा तुम्ही ठरवा. माणसं चांगली बसली पाहिजे, माणसं प्रामाणिक असली पाहिजे, लोकांचा विश्वास. मला एक माहिती आहे लोकांचा विश्वास असताना लोक देण्याकरता खूप तयार असतात. पण लोकांना आपल्याला सगळ्यांना चोरच समजतात. विश्वास होतो एकदा तुमच्यावर विश्वास बसला आणि दिलेला पैसा योग्य कामाकरता तर दान देणारे तयार असतात. त्यांचं दान आम्ही दिलेला पैसा सत्कारणी लागला पाहिजे ही लोकांची भावना असते. तो सत्कारणी लागतो सफळ्यासारख्या गावात म्हणून लोक पुढे येतात. पालघरवाल्यांना देतील का? उकिरडा केलाय पालघरचा. मी पालघरचा वाईट वाटतो. नगरपालिकेच्या हद्दीलाच माझं गाव नाही वाईट वाटते. वडील गेले आज 30 वर्ष तिकडे आमदार मी नाही छोकरा पण बसला. मनीषाताई विलास काय गावात जाईल आणि मला ना आकडे ऐकून असू नगरपालिकेच्या इलेक्शनला एवढा खर्च केला 115 नगरसेवक त्यातले 109 आपले निवडून आले. जवळपास मागच्या जनगणनेप्रमाणे 12 लाख नगरपालिकेतलं सेन्सस लोक ती आता 15-18 लाख असतील. तुमच्या पालघर नगरपालिकेत इलेक्शनला जेवढा खर्च झाला ना त्याच्या अर्ध्या खर्चात 115 पैकी 109 नगरसेवक वसई तालुक्यामध्ये निवडून आले. कशाकरता खर्च होतो मला कळत नाही. कशाकरता खर्च होतो? पालघर नगरपालिकेचा खर्च आणि आपला महानगरपालिकेतला खर्च कम्पेअर केला ना तर पालघर एवढूशा नगरपालिकेतला खर्च हा महानगरपालिकेच्या खर्चापेक्षा जास्त आहे. का? कशाकरता लोक सहन करतात हे बघायला पाहिजे. त्यामुळे लोक चांगली निवडून द्यायला शिका.
आता तुमचा एकूणचा उमेदवार बघा, गेल्या वेळी ऍफिडेव्हिट त्याच्यामध्ये उत्पन्न किती ना आताचा ऍफिडेव्हिट 8 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये काही डिलिव्हरी झाली का काय 9 महिन्यामध्ये माझं उत्पन्न भरपूर आहे, पण 9 महिन्यामध्ये असं काय झालं का गेल्या वेळीच्या ऍफिडेव्हिट मध्ये काय तरी तुम्ही 1,15-25 लाख दाखवतात आणि डायरेक्ट 2,65 वर 2,65 वर 9 महिन्यात पोहोचतात. कामं कशी होणार? पालघर नाही महाराष्ट्रातलं, म्हणजे पालघरच्या जिल्ह्यातला 100%, पण महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 उमेदवारामध्ये मी असेल, महाराष्ट्रातल्या होतं पहिल्या 5 उमेदवारांमधला मी असेल कमीत कमी खर्च करून निवडून येणारा. त्याचं कारण तुमच्या इथे बरीचशी मंडळी येते, साधारणतः ऑफिसमध्ये 2 वाजेपर्यंत आम्ही बसलेले असतो, अर्धा कप चहा अर्धा कप ग्लास थंड पाजून प्रश्न विचारतो. 100% संपदाचा प्रश्न नाही, पण आलेल्या माणसाला एक समाधान असते का माझा आमदाराने ऐकलं. आणि आपण 12 महिने करतो, इलेक्शनच्या वेळी नाही. एखाद्या माणसाने इकडे ग्रुप वर्क करायचं किंवा तुम्ही एखादा माणूस शोधून आणायचा. मी असेल नसेल तरी ऑफिसमध्ये अर्धा कप चहा नाही मिळाला, अर्धा ग्लास थंड नाही मिळाला आणि मी असलो, साधारणतः मी क्षितिज कधीतरी विलास असतो, कधीतरी बळीराजा असायचे, पण मी आणि क्षितिज जवळपास 365 दिवसातले 300 दिवस अधिवेशन बाहेर गेला वगैरे वगैरे सोडलं, तो ऑफिसमध्ये 2 वाजेपर्यंत कार्यक्रम पण आम्ही टाळायचे. का तो कोण कुठून तरी माणूस येतो, खर्च करून येतो, तालुक्यातला असेल, जिल्ह्यातला असेल, जिल्ह्याबाहेरचा असेल, तर त्याला आपण भेटलं पाहिजे. आहे का इकडे पद्धत? आणि 12 महिने काम करतो ना म्हणून इलेक्शनच्या शांती काळामध्ये जो घाम गाळतो ना, शांती काळ असतो त्याच्यात जो घाम गाळतो त्या लोकांचं युद्धामध्ये रक्त कमी सांडलं जाते. मी शांती काळामध्ये घाम गाळणारा माणूस आहे, त्याच्यामुळे युद्ध काळामध्ये खर्च करण्याची गरज पडत नाही, एवढंच लक्षात ठेवा. आणि कंपॅरिझन सांभाळायला मी असं नाही राहणार का 100% सगळी कामं केली, पण येस चांगल्या ग्रामपंचायतीतली एक ग्रामपंचायत करू, पुढचा प्रोग्रेस पण करू वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून. बोला, वाटण्यापेक्षा मला वेळ आवडते. मी काही ठिकाणी म्हणजे आता अगदी IIM वाले माझी मुलाखत घेत होते, तिकडे पण एक खासदारांनी तुम्ही काय करा, तुम्ही इलेक्शन का भारतामध्ये काय कोणाचे अच्छे दिन आले, कोणाचं काय दिवस आले, कोणाला रोजगार मिळाले याच्याबद्दल देशभर चर्चा चालते. सभावाले तसे म्हणजे सभा परिसर लोक बरे वाटतात, प्रत्येकाच्या खात्यात म्हणजे घरामध्ये नाही, खात्यामध्ये 15-15 लाख आलेले चेहऱ्यावरून वाटतात. आले ना म्हणजे कोणाचं 5 जणांचं कुटुंब असेल तर 75 लाख आले असतील आणि चेहऱ्यावरून वाटतात सुखी समृद्ध. पासबुक आणलं काही नाही आले, जाऊन आलो बँकेत, पासबुक आणलं काही नाही आले. आपल्यासारख्या खूप मोठ्याने खाती उघडली त्या खात्यातलं डिपॉझिट पण आपल्याला परत मिळत नाही, मिनिमम बॅलन्स ते पण मिळत नाही. बरोबर ना? 2 कोटी गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे, म्हणजे 10 कोटी रोजगार मिळायला पाहिजे होतं. 4 कोटी लोक गव्हर्नमेंटची, माझी नाही, तुम्ही टीव्हीवर पेपरमध्ये वाचलं असेल
शासनाच्या अहवालामध्ये आल्या का गेल्या 5 वर्षात 4 कोटी लोक बेकार आहेत. एक 5.5-6 वर्षापूर्वी ज्यावेळी प्रचार चालू झाला गुजरात मॉडेल, बरोबर ना, गुजरात मॉडेल डेव्हलप झालेली 4 शहर नाही, त्यातला काही विभाग एवढा आपल्या समोर आणला. ते पतंग उडवण्यापासून ते राज ठाकरेंना नेण्यापर्यंत, अमिताभला ब्रँड अँबॅसेडर करण्यापासून जी मार्केटिंग करताय, माल कसाही असला तरी चालेल. आज तुम्ही मला सांगा, डोक्यापासून पायापर्यंत, मी इकडूनच्या लोकांना विचारतो, इकडूनच्या नाही, तुमच्या मर्जीने काय विकत घेतलंय सांगा मला. तुम्ही घातलेलं शर्ट, तुम्ही घातलेली बनियान, तुम्ही घातलेलं पॅन्ट, तुम्ही घातलेली अंडरवेअर, तुम्ही घातलेली चप्पल, आपल्या टीव्हीत येणारा कोणतरी एक मॉडेल आपल्याला विकतो, आपल्या गेटवर बोर्ड असतो, भिकारी आणि फेरीवाल्यांना सक्त मनाई आहे असतो बोर्ड. अरे भिकारी आणि फेरीवाले आपल्या टीव्ही मध्ये बसलाय, तुम्हाला माल कोण विकतो? अमिताभ बच्चन. डोक्याला तेल कोणता लावायचं? त्या बिचाऱ्या गरीबाला फेरीवाला तुम्ही बंद करतात आणि तुमच्या घरामध्ये भिकारी आलाय, तुम्ही लावा, तुमची इच्छा आहे की नाही मिळत. तुमची इच्छा आहे की नाही मिळत. हे सगळे आपल्या डोक्यावर बसतात. त्या अमिताभला ब्रँड अँबॅसेडर बनवला, आपल्या घरोघर गुजरात मॉडेल काय इकडे कितीतरी गुजराती बसले असतील. माझ्या घरात बसलाय हो गुजराती, दुःख ते आहे, बायको गुजराती आहे, त्याच्यामुळे खूप पीक म्हणजे बायकोमुळे नाही, अगोदरपासून शाळा कॉलेजपासून आपले नगराध्यक्ष झाले, सरपंच झाले, गुजराती समाजात. त्याच्या आम्ही बसले ना कधी काय बोलतात, बनवला की नाही, मार्केटिंग कशी ते आमच्या गुजरातांकडून शिका. घरामध्ये शिकतोय, बाहेर शिकण्याची गरज नाही. अरे बोलतो 4 शहरं दाखवली, 4 शहरातले काही भाग दाखवले आपल्या महाराष्ट्रातला, सगळे ते गुजराती आहेत आपल्या इकडचे. चांगलं मराठी बोलणारे आपल्या बरोबर शाळा मराठी मीडियम मधून शिकलेले. ते बोलतो अरे आपल्या बॉर्डरवर जवान करायला लागून जो गुजरातचा भाग, तिकडचा कधी आदिवासी एरिया दाखवू नका तुम्हाला. सरदार पटेलांचा पुतळा उभारला, तो पुतळा दाखवतात पण आजूबाजूची कधी गावं दाखवतात. सफाळा चमकते याचा पालघर चमकायला लागलं, असं होत नाही. तो भाग आपल्याकरता केला. मार्केटिंग गुजरात मॉडेल महाराष्ट्र खूप पुढे आहे. गुजरात काय गुजरात मॉडेलची गरज नव्हती आपल्याला, पण एक्सेप्ट केलं. 15 लाख मिळणार, 2 कोटी रोजगार मिळणार, अच्छे दिन येणार. कसलं काय आलं, कोणाकडे आलं? एखादी नवीन योजना आणली का? एक नवीन योजना. राजीव गांधी जीवनदायीचं आयुष्यमान केलं, अमुक योजनेचं अमुक केलं, कोणतं तरी एमएससीबीचं असेल तर दीनदयाल मालवीय केलं. योजना त्याच, सगळं तेच, फक्त नावं बदलली आणि ऍडव्हर्टाईज करून खर्च केला. काँग्रेसवाले मूर्ख होते, बरोबर ना सिकंदर? किंवा आहे तुम्हाला मार्केटिंगच कळली.
आपल्या बाजारामध्ये जातो ना आपण. आमचा अयुब म्हणून नगराध्यक्ष होता, अयुब बलोच. तो बोला आप्पा गेला तिचा जॉब झाला 7-8 वर्षाचा जॉब. तो बोला आप्पा एक ध्यान में रखो, आप शनिचर के बाजार में आते हैं. आता था आते हो क्या? बोला आमदार म्हणून येऊ शकतो. कहीं पे भी मार्केट लगता है ना, रुपए का दिल जो चिल्लाएगा ना उसका ही बिकता है, बाजू वाले का नहीं बिकता. चिल्लाने वाले का बिकता है. चिल्लाने वाले आ गए हमारे नसीब में. बरोबर ना? चालेल. तुम्ही कधी सुडाचं राजकारण नाही केलं काँग्रेसवाल्यांनी. ईडीची रेड, इन्कम टॅक्सची रेड, पोलिसांचा धाक, अगदी वरपासून खालपर्यंत बघा. अगदी परवा दिवशी कमलनाथच्या अमुक फॉर्मवर रेड घाबरून राहून मला फॉर्म भरल्यावर पत्रकारांनी, इकडे पत्रकार असतील, त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणजे आपल्या रॅली नंतर फॉर्म भरल्यावर प्रेस कॉन्फरन्स, और तुम्हाला ईडीची धमकी. अजून घाबरायला नाही पैदा झालेलं. ते इकडे असेल ते होईल, येईल ना. काय रेड पडायचं चालू आहेत ना. 1000 लोकांना पोलिसांच्या नोटिसेस आल्या आपल्या वसई तालुक्यात. किती? 1000 लोकांना. काल माझ्याबरोबर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष महाराष्ट्र नगरसेवक होता वसई, राजाराम मुळे नाव ना. पूर्वपट्टीत वसईला काल फिरत असताना तो होता माझ्याबरोबर. मला म्हणतो आपण मला नोटीस आल्या, तुझ्यावर मोठी केस आहे. नाही होतो माझ्यावर केस नाही. तुला काय आजूबाजूवाल्याने एनसी काहीच नाही. मी ठोक नोटीस. माझं चारित्र्य आनंद केलं. कोणत्या तरी सगळ्यात तुम्हाला वाट बघा जोराने केलं आमच्या बरोबर काय होईल. तुला काय वाटते? राजाराम मुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, आपला नगरसेवक होता, उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. त्याला मार्कू जावरे नाव ऐकलं असेल तुम्ही, पेपरमध्ये वाचलं असेल. सायमन मार्कू कवी, साहित्यिक, आयुष्यामध्ये पोलीस स्टेशन बघितलेलं नाही. हे डाबरे, मार्कू डाबरे हे युनियन लीडर आहेत. त्यांचे बंधू हे बिशप होते. पुण्याला बिशप आहेत. आता पहिला आपल्या पालघर प्रांताचे बिशप होते. त्या माणसाचा कसला काही संबंध नाही. फक्त एक मीटिंग घेतली काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्या त्याच्या मी पण मला मीटिंगला. त्या काँग्रेसवाल्यांनी मीटिंग घेतली आपल्या पाठिंब्याकरता का आपण जोराने कामाला लागलं पाहिजे. आणि त्या मीटिंगला डाबरे, मार्टिन, सायमन मार्टिन हे उपस्थित होते. त्यांचा काँग्रेसशी संबंध नाही. पूर्वी काँग्रेसी होते, आता समाजवादी आणखी युनियनचं थोडंफार करतात जेवढं जवळ तेवढं. फक्त आपल्याला सपोर्ट करणाऱ्या दुसऱ्या दिवशी त्यांना नोटीस. म्हणजे पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आपला देश चालवणार आहे का ह्याचा विचार करायचा. अच्छे दिन, 15 लाख रोजगार, केलेल्या घोषणा या सगळ्या डब्यात केल्या. कोणतंही सरकार अवास्तव घोषणा करून पुऱ्या करू शकत नाही. वास्तव राहुल गांधींनी चांगली केली, त्याच्याबद्दल सगळे लोक संशय घेतात.
72,000. त्यांनी काय सांगितलंय का प्रत्येक कुटुंबाचं अमुक उत्पन्न पाहिजे, जे कमी पडेल ते 72,000 देणार. 72,000 देणार नाही का तुमचं उत्पन्न कमी आहे, 12,000 एका फॅमिलीत पोचले पाहिजे, फॅमिली चालवण्याकरता. म्हणून 12,000 महिन्याला घरी आणून देणार नाही. तुम्ही 8,000 कमवतात 4,000 देतील, 6,000 कमवतात 6,000 देतील, 10,000 कमवतात 2,000 देतील. वाढतो त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये करून दाखवलं. कमलनाथनी सही केली आणि पहिला कर्जमाफी केली. महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून सही केल्यावर पहिली घोषणा शपथविधीनंतर 1 तासामध्ये कर्जमाफी. त्यावेळी आपण पेपरमध्ये वाचलं, कोणाला 1,200 रुपये मिळाले, कोणाला 75 मिळाले, कोणाला 2 रुपये मिळाले, कोणाला 8 आणे मिळाले, कर्जमाफी असं आलं पाहिजे. 4 दिवस पेपरला आलं की नाही? आता येते का? यांना खोटं बोलणं हा धंदा आहे. पहिले 4 दिवस खोटं बोलली, नंतर खोटं बोलता येत नाही. ऍक्च्युअल कर्जमाफी बघितल्यावर, नाहीतर 8 आण्यांना 200 रुपये, 150 रुपये, 600 रुपये हे बोललं. इलेक्शन मध्ये चुपतले ते का त्या प्रकारची कर्जमाफी झाली. तिथं 4 मॉडेल उभे केले ते आपल्यासमोर. मेरे को खाली 100 रुपये मिला, मेरे को खाली 225 मिला असं बोलणारे. काय चुपतले अगोदर फोन करून? कारण का आपले जात आपल्या घशात जाणार, आपले जात आपल्या घशात जाणार, लोकांच्या समोर सत्य होईल. खोटं किती वाढवं लागतं त्याच्यामुळे चुकच. ऍक्च्युअल कर्जमाफी विशेष नाही. दुसरा काय चांगलं करतो, चांगली घोषणा केली. मी इकडे मुळामध्ये मी तुमच्या बरोबर नाही म्हणजे मी देशद्रोही आहे. हे स्टेजवर बसलेले सगळे जे भाजप बरोबर नाही, तुम्ही समोर बसलेले सगळे ते देशद्रोही. प्रश्न विचारला ना, मी इकडे तुम्हाला सांगितलं का विचारा, बोलतो आपण चर्चा करू, भाषण करण्यासाठी. जो बोलेल, जो तुम्हाला विरोध करेल तो देशद्रोही. आपल्या बातमी एक मित्राला सांगितलंय, मुस्लिम बरेचसे मित्र आहेत, सांगितलं पाकिस्तानमध्ये घर बघून ठेव, यायला देशद्रोही तिकडे जायला राहायला काय पद्धत चाललंय आपल्या देशात. आणीबाणीमध्ये एवढी बंधनं नव्हती, तेवढी बंधनं आता आहेत. आपल्या देशातली लोक अंताच्या बसतील, झोपडीत राहणारे असतील, गरीब असतील, हे खाली नाही मिळत. 77 पर्यंत आणीबाणी होती, लोकांना आवडलं नाही, इंदिरा गांधींना आपण घरी बसवले. आपण म्हणजे आपल्या लोकांची. मी काँग्रेसवालाच होतो त्यावेळी माझा विरोधात मत देण्याचा विषय नव्हता. लोक का काँग्रेसवाले पण विरोधात केलेले, बाबू जगजीवन राम पासून, चरण सिंगांपासून सगळे गेले ना काँग्रेसवाले पण विरोधात. इमर्जन्सी मध्ये बोलता येत नव्हतं, जेलमध्ये जायला लागेल, परंतु इमर्जन्सी उठल्यामुळे विरोधात केले ना. इंदिरा गांधींना, विलासराव देशमुखांना 95 मध्ये थोडी गच्ची बाधा झाली. विलासराव देशमुखांसारख्या नेत्याला आपल्या लोकांनी घरी बसवलेलं. आपली लोक स्वातंत्र्य एन्जॉय करतात, मजा घेतात. तिकडे तुमच्यातल्या प्रत्येकाला आहे ना मनात इच्छा असते विलासरावला शिवी द्यायला पाहिजे. नालायकासारखं काम करतो ते उठतात आणि त्यात आनंद घेतात. ती विलासरावांनी शिवी ऐकली पाहिजे, जितेंद्र ठाकूरने ऐकला पाहिजे. राग रूप विरोधात बोलणं म्हणजे विरोधक नाही, त्याची कळकळ बोलतो, त्याच्या मनात काय ते तो बोलतोय, त्याच्यावर कोणता तरी अन्याय झालाय ते बोलतोय. तो जितेंद्र ठाकूरच्या विरोधात करीत नसतो. प्रकाश जावडेकर कालपर्यंत माझ्या विरोधात बोलत होते. त्यांच्या पक्षाची एक लाईन ठरलेली असते, त्यांच्या पक्षाच्या हिशोबाने ते बोलतात आणि तो त्यांचा अधिकार आहे. तो जर मी मान्य नाही केला तर कसं काय झाले. सिकंदर काहीतरी विरोधात बोलतो, माझ्याबरोबर कॉलेजला होता,
त्यांची बायको माझी वर्गमैत्री, तो काँग्रेसमध्ये आहे. मग मी काय शिव्या द्यायच्या? मी लोकांचे माझ्या बरोबर आहे, असलम माझ्या बरोबर आहे. तुम्ही सेवादल वाले ना रे असलम, सेवादल यांच्या पक्षाचे जुने मेंबर. भारतीय सर तुम्ही ओळखा सरपंच पोरगा माझ्या बरोबर, ठीक आहे का मी आवडलं माझ्या बरोबर आला. जे माझ्या विरुद्ध मान्य केलं पाहिजे. मला वाटते प्रवीण आळेच बोला तर बरोबर ना असतात ना. शाळेमध्ये आपल्याला कुठला नाही पाहतो, आजच्या पोरांना टीव्ही मिळतोय. आम्ही कुठे मी पण बोलतो आरएसएसच्या शाखेत, सेवादलच्या शाखेत पण गेलो का तिकडे कुठली गोष्ट सांगायचा, तिकडे येऊन करमणूक व्हायची का काही टीव्ही नव्हता ना. मग संध्याकाळी कुठेतरी टाईम पासला जायचे, चालले आपल्या कुठल्या शाखेत. काही अक्कल पण नव्हती काय शाखा संघाची, काय सेवादलची शाखा, काय हे साने गुरुजी काय, तो धड्यामध्ये फक्त बघितलेला. बाकी साने गुरुजी यांचे त्यांचे काही नव्हतं. टाईमपास होते ना, संध्याकाळी 4 मित्र भेटतात, खेळ होतात काहीतरी, चला शाखेत. सेवादलाची आहे का आरएसएसची ते आम्हाला काय फरकच पडला नाही. त्यातले सगळे पुढे आम्ही एकत्र आलो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. तिकडून पुढे ही टीम झाली. वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पक्षातले लोक एकत्रितपणे काम करत राहिले. कॉलेज पासून नगर ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी सगळं घालून वरती येत राहिलो. केलं काहीतरी चांगलं करता येत असेल ते करायचं. आता एक खासदार का आपला खासदार लायक होता म्हणून उपनगरीय रेल्वे म्हणजे आपली लोकल नागपूरपर्यंत आपल्या खासदारांनी नेली. पवन कुमार बन्सल म्हणजे पृथ्वीराज बाबा यांचा आग्रह होता मुंबईत झेंडा दाखवायचा, आमची लोकल आहे आमच्या ऐकून दाखवायचं. ते पवन कुमार बन्सल यांच्याशी फॅमिली रिलेशन आपल्या खासदाराची. स्वित्झर्लंडला का फ्रान्सला कुठे काही काँग्रेसला सपोर्ट करणाऱ्या खासदारांना घेऊन गेलेले, त्यात आपल्या खासदार होते. मला फॉरेन टूरची माहिती असल्यामुळे पैसे असले तरी खाण्याचे वांदे होतात. त्या हिशोबाने 2 बॅगा व्हेज नॉन व्हेज सुकं भरून दिले. त्यामध्ये पण पवन कुमार बन्सलांची मिसेस पण विचारते, बलिरामजी अब क्या है थैले में. सगळे जण बैरान एका दिवसात पॉप्युलर तिकडे का तर काय ते 20-25 ते खासदार होते आणि हे मंत्री पिशवीमध्ये रोज गाडीत बसता काहीतरी फराळ घेऊन जायचं आणि त्यामुळे बैरान जातो. आणि त्याच्यामुळे ती रेल्वे झाली. त्यांना काय नाही, आमची आहे आमच्या इकडे झाली पाहिजे. डहाणूला झेंडा दिला. नाशिक, डहाणू नाशिक रेल्वे व्हावी खूप दिवसाची मागणी होत नव्हती. 58 कोटी रुपये सर्वे करता मंजूर करणारा आपला खासदार. तो सर्व पण झाला. गेल्या 5 वर्षात काय झालं? सर्वे झाल्यावर गेल्या 5 वर्षात काय झालं? नाशिक रेल्वे सरकार यांचं, रेल्वे मंत्री यांचा, पेट्रोलियम मंत्री यांचा, पंतप्रधान बीजेपीचा काय झालं गेल्या 5 वर्षात? कोकण कृषी विद्यापीठाचं उपकेंद्र आहे पालघरला. आपल्या आदरणीय शरद पवार हे कृषी मंत्री असताना काहीतरी संशोधन व्हावं, काहीतरी नवीन जाती विकसित व्हाव्या, रोपं चांगली व्हावी, 10 कोटी रुपये आपल्या खासदारांनी मिळवून दिले. वसई विरारला होणाऱ्या पाणी पुरवठा किंवा ड्रेनेज सिस्टीम याच्याकरता ग्रांट मिळवून दिली. तुम्हाला हे सांगतो वसई विरारचं बजेट म्हणजे हाऊस टॅक्स, वॉटर टॅक्स, गटर टॅक्स याच्यावर बजेट नसते 3% आहे. ते 3% आहे. ते बजेट आमचं 3% पैसे
कुठेतरी आम्ही पैसे आणतो वेगवेगळ्या महामंडळांकडून, गव्हर्नमेंटकडून, कुठेतरी खासदार आणतो, केंद्राची ग्रँट, तिकडच्या महामंडळाची ग्रँट, त्या पैशांनी बजेट 3100 कोटी 5 वर्षापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचं 3100 3100 कोटी बजेट होतं. आज तुम्हाला माहिती आहे गेले 5 वर्ष काय बजेट आहे आमचं? म्हणजे आमचं म्हणजे वसई विरार महानगरपालिका 1800 कोटी 1300 कोटी बजेट खाली उतरलं. तुमच्या घरपोच वाढते विचारलं अमुक इन्क्रिमेंट अमुक बोनस घरचा पगार वाढतो. आपलं बजेट 3100 वरून 1800 वर ग्रँडच नाही. खासदार यांचे, मंत्रिमंडळांचं केंद्रात राज्यात दमडी नाही दिली. दमडी खासदार फंडातून एखाद दुसरं काम केलं, आमदार फंडातून मेहरबानी नाही. तो आमदार फंड आम्हाला असतो, कोणताही गाडो बसवला ना त्या आमदारकीवर तरी त्याला तो खर्च करायचा असतो. ती उपकार नाही, ती मेहरबानी नाही. खासदार म्हणून काय काम केलं, आमदार म्हणून काय, आमदार फंड खासदार फंड नाही, दुसरं काय काम केलं ते एक काम सांगावं. एक काम सांगा का राज्य शासन केंद्र शासनाकडून आम्ही अमुक अमुक प्रमाण आणली आमच्या मतदारसंघात. मग एक खासदार हरवू शकतो. आपल्याला दरवाजे उघडे होतात दिल्लीच्या सगळ्या मंत्र्यांचे. जाधव साहेब अमुकांची मिटिंग घ्या, अमुकांची हे करा, अधिकाऱ्यांकडे जायचे आहे. यांनी कोणाला गरज दाखवलं नाही, यांनी कोणाला गरज दाखवलं नाही. क्षितिजनी परवा दिवशी बघितलं, तुम्ही तुमच्याकडे आले असेल की आमच्या इथे बरेच तरुण रोजगार आहे, तुम्ही काय दिला नाही. एम्प्लॉयमेंट भज्या विकायचं सांगितलं, तुला भजी विकण्यामध्ये पण पकोडे तळणे में भी हमको कोई प्रॉब्लेम नाही. पण सगळेच भजी तळायला लागले तर विकत कोण घेणार? सगळेच भजी विकायला लागले तर विकत कोण घेणार? तर त्यांनी सांगितलं ते जाऊन द्या, आमच्या बेरोजगाराला तुम्ही एक मंत्र तर द्या का 9 महिन्यामध्ये पैसे डबल कसे करायचे. तर तुमचा अगोदरचा ऍफिडेव्हिट हे आणि आजचा ऍफिडेव्हिट हे, तुला 9 महिन्यामध्ये डबल, तुला बेरोजगारांना मंत्र तर द्या का कशा पद्धतीने असं डबल करता येतात. म्हणजे ह्यांच्यात लोकांचं ताण भलं कसं होईल ते बघितलं जाते. ह्याच्याकरता आपला खासदार पाहिजे. बाकी अच्छे दिन आपल्याला आणायचे. आपल्या मेहनतीवर आपलं भविष्य अवलंबून आहे, कोणाच्या मेहनतीवर भविष्य अवलंबून नाही. आपल्याला मदत करणार, आपल्या इकडे काही 4 कामं आणणारा खासदार असला पाहिजे. त्यांना तुम्ही एक सांगितलं, तुम्हाला मी एक काय आणि हार मानलेली आहे, नाही तर आपली शिट्टी पळवायला लागली असते का. तो रवी चव्हाण, एकनाथ शिंदे 12:30-1 वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसला का काही निशाणी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहित होतं. निशाणीच्या अगोदर का आपली निशाणी केल्या बरोबर माहित होतं ना. सगळे लोक समोर विचारायचे आता आपली निशाणी काय. म्हणजे आपली नवीन निशाणी येणार हे लोकांनी गृहीत धरलेला अगोदर यानेच ऍडव्हर्टाईज केली. लोक विचारते आपली निशाणी काय आता, त्याला काय जे मिळेल ते 1 दिवसात पोचवू आपण. हात गेला, चष्मा आला, चष्मा गेला, शिट्टी आली. त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती, व्हॉट्सअप, मोबाईलच नव्हता. व्हॉट्सअप आणि फेसबुक सोडा, मोबाईलच नव्हता. त्यावेळी आपण डोर टू डोर पोचवले. आता परत पोचू, बोर्ड करायचे, आता बोर्ड करू, काय परत पोचतो आपल्याला. पोचली की नाही लोकांपर्यंत निशाणी. काही ठिकाणी पोचायची राहिली असेल तिकडे माध्यम नाही, टीव्ही, पेपर हे ते. तर तेवढी जबाबदारी घ्या पोचवायची. लोकांना माहिती आहे बहुजन विकास आघाडी, लोकांना माहिती आहे बळीराम जाधव, लोकांना माहित आहे जितेंद्र ठाकूर, विलास तरे, क्षितिज ठाकूर, सगळं लोकांना माहिती आहे. आपले तरे बांधकामचे माजी चेअरमन
जिल्हा परिषद सदस्य पंचायत, हे लोकांना त्या विभागामध्ये माहिती आहे. निशाणी परफेक्ट कुठली पाहिजे, बोलत आहे काही ठिकाणी बाकी ती हॅमर कर. आणि या खासदारकीतून आपल्या भविष्यातल्या 5 वर्षात काहीतरी चांगलं आपल्या विभागात होईल एवढी खात्री देतो. बाकी मला वाटते काय बोलण्यासारखं मिळत नाही. राजकीय खूप आशा करू शकतो, खूप काय बोलू शकतो. आपली फसवणूक झालेली आहे, एकदा फसवलंय. गेल्या वेळी गुजरात मॉडेल आणि विकासावर मतं दिली. आता बाबरीमध्ये राम मंदिर पण येते, आता तलाक पण येतो, आता हिंदू बौद्ध आणि शीख सोडून सगळ्यांना बाहेर काढतो. अमित शहाचं स्टेट नेटवर्क चेक कर, नेटवर्क चेक कर. कपिल सिब्बल सारखे सिनियर ऍडव्होकेट कॅबिनेट मंत्री माजी 1,00,000 नोटा 2000च्या सेम नंबरच्या 3 सिरीज मध्ये छापल्या. विश्वास ठेवतील का तुम्ही? अच्छे दिन, अच्छे दिन, 1 नोट 3 नंबरची, 1,00,000 नोटा. आणि हा आरोप मी नाही केला. कपिल सिब्बल प्रेस एनडीटीव्हीवर थोडा वेळ बातमी चालली आणि बंद झाली. प्रेसने पण काय दाखवायचं, मीडियाने ते पण हे ठरवणार. तुम्ही बघितलंय ती 40 मिनिटाची प्रेस नोट आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे. एक शब्द, एक लाईन कोणाला बघायचं आहे? मी सिकंदरकडे पाठवतो, सिकंदरकडून मागून घ्या, सिकंदरकडून मागून घ्या. प्रवीणला पाठवतो, बिल्लूला पाठवतो, असलमला पाठवतो, जे काय आहेत तिकडे त्यांचे नंबर माझ्याकडे असतात, त्यांना मी पाठवतो 2 क्लिप. यांनी काय असले ते तारे बदलल्यात ना अमित शहाने, आणि काय एका सिनियर वकील कॅबिनेट मंत्री कपिल सिब्बल सारखा माणूस कुठं तो बोलणार. आणि विथ प्रूफ जे आता आपण राज ठाकरे जाऊ ना दाखव आणि मग आपण बघतो तसं त्यांनी विथ क्लिप कपिल सिब्बल आले 40 मिनिटं तुम्हाला वेळ काढायचा विथ क्लिप दाखवलाय. आपल्यापर्यंत पोहोचलं राजकीय भाषण बरंच करू शकतो, आता नको. आपण मेहनत करूया, जास्तीत जास्त जोरात कामाला लगा. ही सगळ्यांना विनंती. आपली निशाणी दीक्षा ती लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.